कालचा दिवसच बेकार होता. बघा ना, पालेभाज्या आणायला गेले होते, तर तिथं मला पालेभाज्या काहीच भेटल्या नाही, कारण नव्हत्याच त्यांच्याकडे. नुसते कोबीच होते. तर मग मी कोबीची भाजी करण्यासाठी ना हे घेऊन आले होते आणि अहो म्हटले, की "नाही मला कोबीची भाजी नाही खायची आहे, तर ना काहीतरी वेगळं कर ना." तर मी ना छान अशा वड्या केलेल्या आहेत. तर त्या वड्या कशा केल्या ना सांगते आता. कोबी छान किसून घेतला. मग एका ग्लासामध्ये ना हिरवी मिरची आणि लसूण आहे ना त्याचा ठेचा करून घेतला आणि 1 चमचा पांढरे तेल टाकले, चवीनुसार मीठ टाकले, हळद टाकले, मिरचीचा ठेचा टाकला, 1 वाटी ना ज्वारीचं पीठ टाकलं आणि 1 वाटी ना बेसन पीठ टाकलं आणि 1 वाटी ना तांदळाचं पीठ टाकलं आणि भरपूर सारी अशी बारीक चिरलेली ना कोथिंबीर टाकली. पाणी न टाकताना हे छान असं पीठ मळून घ्यायचं. जसं वड्यांना पीठ लागतं ना त्याप्रमाणे मी पीठ करून घेतलेलं आहे ना हाताला थोडंसं तेल लावून ना आणि मी असे रोल सर्व करून घेतलेले. एकीकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं. मग ते कोबीच्या वड्यात ना अशा उकडायला ठेवून दिल्या आणि 30 मिनिटं ना मस्त अशा वड्या ना उकडून घ्यायच्यात आणि वरनं मी ना झाकण ठेवलं. 30 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपल्या किती सुंदर अशा वड्या झालेल्या आहेत. नंतर चाकूच्या साहाय्याने चेक केलं झाल्यात की नाही म्हणून. मस्त झाल्या होत्या आणि थंड झाल्यानंतर ना असं चाकूने कट करून घेतलं. एकीकडे पॅन ठेवला, पॅनवर थोडंसं तेल टाकलं आणि तेल गरम झाल्यानंतर कोबीच्या वड्या आहेत ना अशा एक-एक टाकत गेले आणि ह्या कोबीच्या वड्या आहेत ना तुम्ही तळून पण खाऊ शकतात, पण मी तळत नाहीये. मी नेहमी शालो फ्रायच करत असते कोणत्या पण वड्यांच्या. तर ह्या वड्या आहेत ना आलटी-पलटी करून छान लालसर होईपर्यंत ना अशा भाजून घ्यायच्या. मी एक आता प्लेटमध्ये काढलेल्या त्या दुसऱ्या पण वड्या मस्त तळून घेतलेल्या आहेत आणि टोमॅटो सॉसची पण कसलीच गरज लागत नाही. नुसत्या पण वड्या छान लागतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली?